तुम्हाला ह्यापैकी कुठले पण सिम्पटम्स किंवा तुम्हाला कोणी माहित असेल ज्यांना हे सिम्पटम्स येत आहेत, तर त्यांनी इमिजिएटली डॉक्टरांशी संपर्क साधून थायरॉइड लेवल चेक करणे आवश्यक आहे. नमस्कार, मी डॉक्टर आम्रपाली बाबरस, कन्सल्टंट फिजिशियन फ्रॉम साईश्री विटालय वाकड हॉस्पिटल. आज आपण वर्ल्ड थायरॉइड डे निमित्त थायरॉइड बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सो बेसिकली थायरॉइड ही ग्लँड जी आहे ही आपल्या गळ्यामध्ये समोर असते, बटरफ्लाय शेप ग्लँड असते, जी बेसिकली आपला मेटाबॉलिझम कंट्रोल करण्याचं काम करते. सो थायरॉइड बॅलन्स जर असेल तर आपली लाईफ इझिली बॅलन्स करता येऊ शकते. सो त्याचे जे डिसऑर्डर्स असतात त्याच्याबद्दल मी आता थोडीशी माहिती देणार आहे. सो बेसिकली आपल्याला दोन प्रकारचे डिसऑर्डर्स ह्याच्यामध्ये दिसतात. एक जी असते ती असते अंडर ॲक्टिव्ह थायरॉइड, म्हणजे जिथं थायरॉइडचं फंक्शनिंग कमी होतं आणि कमी T3 T4 हॉर्मोन शरीरात रिलीज होतात आणि त्यामुळे TSH, ज्याला आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतो, त्याची लेवल्स वाढायला लागते आणि त्याच्यामुळे सिम्पटम्स तयार होतात, त्याला म्हणतात हायपोथायरॉइडिझम. आणि दुसरा प्रकार जो असतो ज्याच्यामध्ये ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉइड, म्हणजे थायरॉइड खूप जास्त हायपर फंक्शनिंग करायला लागते, T3 T4 ची लेवल्स खूप जास्त वाढतात आणि TSH चे लेवल्स खूप कमी होतात, ज्याला आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. दोघांचेही सिम्पटम्स फार वेगवेगळे असतात. त्याची जर आपल्याला आयडिया असेल तर वी कॅन इंटरव्हेन ऑन राईट टाइम, ज्यानं आपल्याला थायरॉइड बॅलन्स करता येऊ शकतं. सो हायपोथायरॉइडिझममध्ये मेनली आपल्याला वेट गेन, ड्राय स्किन, ड्राय हेअर, इरिटेबिलिटी, मूड डिसऑर्डर्स होऊ शकतात. फिमेल्समध्ये इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल्स, जर यंग एज असेल तर डिलेड डेव्हलपमेंटल डिलेज दिसतात, डिलेड प्युबर्टी दिसू शकते, इवन डिप्रेशन सारखं पण होऊ शकतं, लिथार्जी, हे सगळे सिम्पटम्स आपल्याला हायपोथायरॉइडिझममध्ये दिसतात. तेच ओव्हर ॲक्टिव्ह म्हणजे हायपरथायरॉइडिझमचे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये याच्या अपोजिट, म्हणजे जसं की वेट लॉस होणं, खूप जास्त अँझायटी होणं, हृदयाचे ठोके स्वतःला फील होणं, ज्याला पाल्पिटेशन्स म्हटलं जातं, त्याच्यामध्ये पण कधी अँझायटी कधी डिप्रेशन, असं बायपोलार मूड स्विंग्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज पण भरपूर दिसू शकतात. हीट इंटॉलरन्स होतो. हायपर फंक्शनिंगमध्ये कधी कधी आपल्याला डोळ्याचे पण सिम्पटम्स दिसू शकतात, जसे एक्सेसिव्ह रेडनेस होणं, खूप जास्त डोळ्यातून पाणी होणं, कधी कधी डोळ्यांची खूप स्वेलिंग होणं आणि डोळे बल्ज आउट होणं, हे सिम्पटम्स आपल्याला हायपरथायरॉइडिझममध्ये दिसतात. दोन्हींचे ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आपल्याकडे अवेलेबल असतात. युजली हायपोथायरॉइडिझमला फक्त मेडिसिन्सची रिक्वायरमेंट असते, जो मेडिसिनवरती पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो, आणि हायपरथायरॉइडिझम सुद्धा 50% रिस्पॉन्स हा फक्त मेडिसिनच्या ट्रीटमेंटवरती येतो. जर नसेल तर त्याच्यासाठी पण रेडिओ आयोडीन ॲब्लेशन आणि सर्जरी, हे दोन्ही ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल असतात. जर तुम्हाला ह्यापैकी कुठले पण सिम्पटम्स किंवा तुम्हाला कोणी माहीत असेल ज्यांना हे सिम्पटम्स येत आहेत, तर त्यांनी इमिजिएटली डॉक्टरांशी संपर्क साधून थायरॉइड लेवल चेक करणे आवश्यक आहे, ज्यांना आपण थायरॉइड जेवढ्या लवकर डिटेक्ट होईल तेवढ्या लवकर आपण त्याला बॅलन्स करून ट्रीट करू शकतो. थँक्यू.